पुन्हा एकदा सिद्धिविनायक कोपर क्रिकेट संघाला आम्ही शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने प्रणय पाटील कोपर यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आणि प्रणय पाटील कोपर यांचंही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि बोलतो आमचे मित्र सौरभ पाटील दैसर यांच्याकडे. संघाने नाणेफेक जिंकली. करण पाटीलने क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. क्षेत्ररक्षण करण्यास फलंदाजीसाठी इथे सिद्धिविनायक कोपर क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. आता मात्र कोपर क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला आक्रमक फलंदाज आपण अमर पवारने काय फलंदाजी केली होती. एका बाजूला अमर पवार तर एका बाजूला करण पाटील. संघर्ष दोन्ही एक अतिशय ताकदवर फलंदाज आहेत. म्हणूनच या सामन्यामध्ये मजा येईल प्रेक्षकांना. वळूया सौरभ पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीण. नमस्कार म्हणेल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आई गावदेव प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली श्री राजेश शेट काथारा यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दमदार आमदार चषक 2025 मध्ये 5व्या दिवसामध्ये या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. कॅप्टन करणला बॉलिंग ट्रॅक वरती सलामीची आघाडी जोडी मैदानामध्ये. पहिलाच बॉल उडवलाय. बॉल चालला साइड स्किनला दे धडक. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय चौकार. प्रितेश पाटील न केली आहे चौकार. खेळला सुरुवात. 4 षटकांची तुम्ही मॅच पाहताय. करण पाटील टीमचा कॅप्टन त्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार तुम्ही पाहताय. सिद्धिविनायक स्पोर्ट कोपर त्यांना फाईट करते. आराध्य स्पोर्ट टेमोडे. दोन्ही टीमनं एक मॅच जिंकली आहे. शॉट वॉट अ शॉट. काय फटका होता आणि बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहता डावा पाय पुढे आणला. त्याच्यानंतर पाड स्लिपचा देखना स्ट्रोक होता. हा सो ब्युटिफुल. हा फटका लाजवाब होता. हा क्लास होता प्रितेश पाटीलचा. लागोपाठचा त्यानं दुसरा चौकार ठोकला. येईल का तिसरा. समोर ठेवण्यात आला या विकेट किपर पीत राहुल गडगे. या बॉलवरती मिळतीये धाव. 1-1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 9 या आकड्यावरती. सुधीर आगलावे यांना बाता स्कोरिंगच्या भूमिकेत आज 5व्या दिवसामध्ये आमची आई एकविरा इव्हेंट्स ही स्पर्धा कव्हर करते. डीजे नितीन दादा तुमचं देखील कौतुक करू ज्यांच्या माध्यमातून आवाजाची खऱ्या अर्थानं काळजी घेतली जाते. चांगले संगीत त्याच्या माध्यमातून हे या स्पर्धेचे तुम्ही पाहता. ऑर्गनायझर आयोजक आधारस्तंभ राजेश शेट काथारा यांचा वाढदिवस साधून तुम्ही स्पर्धा सुरुवात झाली. आडवा बाटनं खेचण्याचा प्रयत्न राहिला. पडला बॉल थोडा खालती होता. बॉला बीट करून गेला करण पाटीलचा हा बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. यातून जिंकेल तो सुपर 10 मध्ये जाणारा संघ आपल्याला भेटणार आहे. सज्ज होईल पुन्हा एकदा. धावा धावपलकावरती 9 पाहता. स्कोर बोर्ड वरती रन संख्या. क्लिक केला. वॉट अ शॉट. फ्लिपचा फटका. बॉल चाला वेगानं. पहिला टप्पा घेत डीप स्क्वेअर लेग सीमा पार. आलाय चौकार. आणि खऱ्या अर्थानं 24 तारखेला याचा उद्घाटन समारंभ ते तुम्ही त्यांना पाहताय. या स्पर्धेचे यशस्वी आयोजक 16व्या वर्षामध्ये स्पर्धा
खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता आई गौरी प्रसन्न गौरी स्फोट नेवाडी राजेश शेठ कातारा यांच्या वाढदिवसानिमित्त दमदार आमदार चषक आणि ग्रामपंचायतचे तुम्ही सदस्य पाहता आकाश शेठ काथारा जे अष्टविनायक धाब्याचे प्रोफायटर आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही राहुल स्पॉट यांना पाहता आकाश शेठ काथारा त्यांना पाहता 8 फीटच्या वरनं बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल चालला बाउंड्री लाईनला सीमा पार चौका दादा पाहता स्क्रीनवरती नुकताच खऱ्या अर्थानं त्यांच्या शॉपचं उद्घाटन देखील झालं त्यांना आमच्या या स्क्रीनवरती तुम्ही पाहता बघा राहुल स्पोर्ट्स राहुल ट्रॉफी शॉपचे ओनर्स राहुल मस्कर क्वालिटी विथ क्लॅरिटी अनेक ट्रॉफ्या उपलब्ध तिथे बॅट्स अर्थात एसटी आपल्या स्टम्प्स लागणारे साहित्य त्यांच्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी विथ क्लॅरिटी आणि विथ योग्य दरात ओ टू कॉमेंट्री बॉक्स षटकाला सुरुवात झाली आहे दुसऱ्या लेफ्टी गोलंदाज आला आणि बॉलला खेचून काढला मिड विकेटला फिल्डर वेगान आला या बॉलवरती मिळते एक सौरभ आला बॉलिंग ट्रॅकवरती सौरभ दुसऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल 5 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर याचंच कारण 4 षटकांची मॅच पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये महागडा ठरला कॅप्टनवरती जबाबदारी असतं करम पाटील त्याच्या अगेन्स्ट 4 चौकार तुम्ही पाहिले 2 चौकार अमर पवारचे पाहिले 2 चौकार तुम्ही पाहिले ते मात्र प्रितेश पाटीलचे आणि धावाधाव फलकावरती 17 पहिल्या बॉलवरती सिंगल आली फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहता 4 फिल्डर ऑन साईडला लावण्यात आलाय फेवरेट झोन ऑन साईड अमर पवारचा एक तुम्ही फिल्डर फाईन लेगला पाहता एक स्क्वेअर लेग एक मिड विकेट एक लॉंग ऑन एक एक्स्ट्रा कव्हर फटका बसला विकेट कीपर राहुल गडगे चूक इथे करेल का पण इथे तुम्ही पाहता बॉल हाताला जरूर स्पर्श झाला फिंगरच्या वरती बॉल हाताला लागला असावा आणि नो बॉल घोषित केला ओव्हरस्टेपचा नो बॉल तुम्ही पाहिला झेल तर पकडला होता 1+1 या धावा 2 न स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती 20 धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल वेगाने ठेवला खोदून काढला या बॉलला ऑलनी कार्पेट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं तिकडे फिल्डर तैनात या बॉलवरती मिळते सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 21 या आकड्यावरती 21 धावा धावपलकावरती सौरभचं हे तुम्ही षटक पाहता दुसरं 4 ओव्हरची मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच तुमच्या समोर या 2 टीम मध्ये आराध्य स्पोर्ट टेंबोडे आणि त्यांना फाईट करते सिद्धिविनायक स्पोर्ट कोपर या 2 संघांमध्ये ही मॅच तुम्ही पाहता पुढचा बॉल होण्याचा प्रयत्न कॉटन बॉलची संधी पकडला झेल सौरभनं आणि पहिल्या विकेटचं पतन लागणारा पहिला धक्का दहा सरकार तुम्ही पाहता खऱ्या अर्थानं पंढरे शेठ जगन फडके यांचं हे तुम्ही होम स्क्रीनवरती बॅनर सुप्रीम कोर्टाला खऱ्या अर्थानं दिल्लीपर्यंत निर्णय गेला की बैलगाड्या क्षेत्राला पुन्हा एकदा सुरुवात झाली
आणि 21 डिसेंबर 2021 ला पुन्हा एकदा बैलगाड्या शर्तीला मोठ्या प्रमाणात सर्व जर प्रत्येक गावागावामध्ये बैल पाहिलं त्यातून एक अप्पा आमचं आहे. आज आपल्यात नाहीयेत पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये राज्य करणारा हा तुम्ही माणूस खऱ्या अर्थाने दादा सरकार आणि कैलासवासी पंढरा शेठ फडके यांना या स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात. त्रिवार वाराचा मुद्रा आणि इथे तुम्ही पाहता बॉल हवेमध्ये आणि इथे फिल्डरनं पकडला जेल विकेटचं पतन. शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये हे मोठं नाव आणि खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतचे सदस्य राहिल्यात आमचे राजेश शेठ काथारा आणि 40+ मध्ये देखील आता त्यांची एंट्री झाली आहे. 40+ला या परिसरामध्ये एक वेगळीच वाव आणि असं म्हटलं जातं ना की पॅरागॉन चप्पलनं केलेली सुरुवात आज ती पुमा नायकीमध्ये बदलली आहे आणि या भागाचं क्रिकेट राजेश शेठ काथारा जसे 40+ मध्ये गेले तसे ते क्रिकेट देखील डेव्हलप होईल अशा तुम्हाला शुभेच्छा देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून. आज ही स्पर्धा 16व्या वर्षामध्ये प्रत्येकमध्ये आपण स्पर्धा बघतो 1-2 वर्ष होतात त्याच्यानंतर बंद पडतात पण 16व्या वर्षामध्ये स्पर्धा खऱ्या अर्थानं अस्तित्व टिकून ठेवलं. हे नाव तुम्ही पाहता ग्रामपंचायत सदस्य आमचे राजेश शेठ कातारा असतील. आमचे तुम्ही पाहता अष्टवेग धाब्याचे प्रोफायटर आकाश शेठ कातारा यांना देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. दमदार आमदार चषक 2025 तुम्ही पाहता तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्विच हिटचा प्रयत्न शरला बॉलवर स्पर्श झाला रनिंगमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय सौरभला तो आता क्रिकेट देखील खेळतो. क्रीडा क्षेत्रामध्ये त्याचा स्पीड पहा ॲक्शन पहा मनगडी टाकलीचा पूर्णपणे वापर बॉल रिलीज करण्याची त्याची ॲक्शन पहा एक जबरदस्त खेळाडू आहे. जसा बॉल आला तसाच मात्र लेग बाईजच्या स्वरूपात तुम्ही पाहता बॉलर आला मिड ऑफला फिल्डर आहे डॉट बॉल. अरमान पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आला. पोर्टिप्लस संघाचे टायगर संदीप शेठ पाटील यांचे सुपुत्र तुम्ही पाहता अरमान पाटीलला. ऑल ऑन दी कार्पेट बॉल चाला लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. ती मिस फील्ड अशा चुका तुम्हाला क्रिकेटमध्ये महागात पडतील आणि मिस फील्डचा येणारा हा चौकार. झाली बॉल चाललाय कव्हर बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर तिथे उपस्थित आहेत. निकेश मस्करला तुम्ही तिथे पाहिला. या बॉलवरती धाव मिळतीये ती एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती जातात त्या 28 वरती. राहुल स्पोर्ट्सच्या ऑनर तुम्ही पाहता राहुल दादाना होम स्क्रीन वरती ओपनिंग कशा रीतीने खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता ती दाखवली जाते. जेलची शक्यता नोमास लँड मध्ये हा बॉल पडला. 1 स्कोर पुढे चालला धाव फलकावरती 29 या आकड्यावरती.
राहुल स्पोर्ट्सची खऱ्या अर्थानं सेलिब्रिटी तुम्ही पाहता, जिथे तुम्हाला ट्रॉफ्या देखील तुम्ही खूप छान भेटतील. नक्कीच त्या शॉपला जाऊन व्हिजिट मारा. आडवा बॅटनं खेचला, बॉल चाला पहिला टप्पा घेत फिल्डरला बीट करून मिड विकेट सीमा पार आलाय. दर्जेदार चौक. शेवटचा बॉल. फिल्डर तैनातत आणि त्याला हाताचा पिसाला फुलवला, बॉलला हातामध्ये पिसावला. विकेटचं बटन. चौकारनं तर प्रत्युत्तर दिला. इथे विकेट मिळती अरमान पाटीलला पहिली आणि तिसरा ओव्हर इथे समाप्त झाला. धावा धावपलकावरती 33 वरती 3. तेहतीस धावसंख्या झालेली आहे सिद्धिविनायक कोपर क्रिकेट संघाची. 3 षटकांच्या समाप्तीनंतर यानंतरची लढत असेल बघा. फ्रेश सामना असेल रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विपक्ष तिरंगा दुंद्रे. हे षटक संपलं. 4 षटकांचा सामना सुरू आहे वर्तमान लढत मैदानामध्ये. लगेचच आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विपक्ष तिरंगा दुंद्रे. चला क्षेत्ररक्षण रचना आराध्या 11 टेंबोडे क्रिकेट संघ त्वरित करून घ्यावी आणि दोन्ही फलंदाज सिद्धिविनायक कोपर रेडी पोझिशन मध्ये आपण तयार राहायचे आहे. धावा धावपलकावरती 33. तुम्ही पाहता पहिल्या खऱ्या अर्थात सुपर 10 मध्ये संघ 26 तारखेला रियांच्या 11 अमन ब्रिगेड वलप हा संघ पोहोचला आणि दादा सरकार GKC दुंद्रे हा संघ पहिल्या दिवसामध्ये सुपर 10 मध्ये. दुसऱ्या दिवसामध्ये 27 तारखेला प्रणय 11 सारा शिवकर आणि स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान श्री गणेश मोरबे हा संघ 27 तारखेला या स्पर्धेमध्ये सुपर 10 मध्ये. 28 तारखेला शिवशक्ती कडाव कर्जत आणि जानुमान निवालीपाडा हा संघ 28 तारखेला या स्पर्धेत तिसऱ्या दिवशी. कालच्या दिवशी नक्ष 11 गावदेवी बेलवली आणि अथर्व 11 गावदेवी कानपोळी हा संघ पोहोचला या स्पर्धेच्या चौथ्या दिवसामध्ये. धाव मिळतात 2. धाव मिळतात 2. चला तिरंगा दुंद्रे क्रिकेट संघ अमर पाटील तिरंगा दुंद्रे. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर षटकार गेला. या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 41 वरती तुम्ही स्कोर पाहता. सर्वेश शागीन फटका व्हायला काहीतरी कालबंद दिले राहुलनं. कशा रीतीने तुला गोलंदाजी करायची आहे. सर्वेश गडगे आला बॉलिंग ट्रॅकवरती. तुम्ही त्याला पाहता शेवटच्या षटकामध्ये डेट और स्लो कोरचं षटक आहे. लोअर फुल टॉस क्लिक केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर वेगानं आल्यात. आयुष ना तुम्ही तिथे पाहिलं आणि एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 42 या आकड्यावरती हे डिझाईन येते. तुम्ही पाहता ज्यांच्या माध्यमातून संगीत एंटरटेनमेंट आज ते करताय सुपर संडे मध्ये त्यांना दाखवलं जात आहे. जरा चेहऱ्यावरती स्माईल हवी. आता बघा हसले देखील ते. फटका चांगला. बॉल चालला लॉंग ऑफला जेलची शक्यता. प्रयत्न चांगले होते निकेशचे पण शेवट त्यांना अपयश. दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते. दोन धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 44. डीजे नितीन मग तुम्ही पाहता चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून या परिसरातील एक तुम्ही जबरदस्त
डीजे ऑपरेटर डीजे देखील खूप छान आहे त्यांचा. हा बॉल तुम्ही पाहता पडला जसा बॉल विकेट कीपरच्या हातात आहे. डॉट बॉल अपील हलकीशी पाहिली तुम्ही पंचांकडे मागण्यात आली. करण पाटील कीपरच्या माध्यमातून धावा धावपलकावरती 44 वरती थांबला. आतापर्यंत 5 मध्ये 11 धावा खर्च केल्यात. VIP गॅलरीमध्ये हे देखील खऱ्या अर्थानं प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील स्वागत करू. चांगला फटका बॉल चालला लॉंग ऑफला फिल्डर आहे थोडे पुढे आले नंतर मागे आले. दुसरी धाव होईल का घातक. वॉटर थ्रो रॉकेट थ्रो होता ॲक्युरेट थ्रो रन आउटचा. मात्र इथे विकेट तुम्ही आता दुसरी धाव घेत असताना आणि अशा रीतीनं इथे पहिलं पूर्वार्ध समाप्त झालं. धावा बनवल्या 45-46. आता लक्ष पार करायचं. या 46 धावा डिपेंड होतील का टीम तुम्ही पाहता सिद्धिनायक स्पोर्ट कोपरच्या बाजूनं की या धावा चेस होतील आराध्य स्पोर्ट टेबोळ्याच्या बाजूनं. तो पण टॉस जिथे होतोय संघमालक तिथे तुम्ही पाहता संघनायक चिंद्रन आणि दुनरे सज्जत आणि आमच्या महागुरु डबल इन द केसरी. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्स सौरभ पाटील. इथे नाणेफेक केली जाईल. राहुल स्पोर्ट ट्रॉफी शॉपचे ओनर्स आदरणीय राहुल मस्कार. टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर राहुल मस्कार प्लीज कॉल दी टॉस. बघूया आजचे आपले प्रमुख पाहुणे राहुल मस्कर यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक संपन्न होईल. सामना 5 षटकांचा असेल. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. संगणक थांबाचे आहे. अजय नाणेफेकीचा उजवा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. स्पर्धा पाहतो आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली. आगली वेगळी संकल्पना. 6 फ्रीज रेफ्रिजरेटर आहेत. खऱ्या अर्थाने पात्रता फेरी म्हणजे अंतिम जे 5 संघ असणार आहेत त्या 5 संघांसाठी प्रत्येकी विजेता संघाला एक फ्रीज दिलं जाणार आहे. 40+ मालिकावीरसाठी सुद्धा एक फ्रीज आहे. आणि निश्चित स्वरूपात 40+ साठी ₹1 प्रवेश फी, 10,000 रुपये प्रथम पारितोषिक आणि 5,000 रुपये द्वितीय पारितोषिक. निश्चित स्वरूपात ही संकल्पना राजेश शेट कातारा, आकाश शेट कातारा आणि गौरी स्पोर्टची तुम्हाला कशी वाटली? संकल्पना खूपच चांगली आहे आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. इथं खेळाची संधी दिली त्याबद्दल अभिनंदन. एकंदरीत नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय कोणता स्वीकारणार आहात? आम्ही पहिले फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करण्याचा हॅज ए कॅप्टन म्हणून रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघ 2025 2024 2025 यापूर्वीच्या पर्वमध्ये अतिशय लयमध्ये आपल्याला बघायला मिळाला. परंतु 2025 वर्तमान पर्व आहे. यावर्षी हॅज ए कॅप्टन म्हणून तुमच्या संघाची कामगिरी आस्थागत कशी राहिलेली आहे? आमची कामगिरी खूपच खराब राहिलेली आहे. आम्ही लगातार 5-6 मॅच हारलेलो आहोत परंतु आम्ही जिद्द ठेवले जिंकण्याची. जगा मित्र त्यांनी सांगितलं काल वाईट आहे परंतु संघ वारसा संघर्षाचा. अभिनंदन. संघनायक नाणेफेक गमावलेले. चला नाणेफेकीचा कौल रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाचे संघनायक अजय कडूने नाणेफेक जिंकली आणि प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. तिरंगा दुंद्रे क्रिकेट संघाला त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. अजयने प्रतिज्ञा दिली रॉकस्टार इथे की खऱ्या अर्थाने यावर्षी थोडा बॅकफुटवर जावं लागतो खऱ्या अर्थाने. परंतु त्यांनी सांगितलं काल किती वाईट असेल किती खऱ्या अर्थाने परंतु आमचा संघर्ष आहे आमचा वारसा हा संघर्षाचा आहे. म्हणजे जिद्द आणि चिकाटी ही उरासी बाळगून या स्पर्धेमध्ये रोशन साई स्पोर्ट क्रिकेट संघ चिंद्रन आणि तिरंगा दुंद्रे हे दोन्ही संघ दाखल झालेले आहेत. ओ टू रॉकस्टार प्रवीण गायकर. सिद्धिविनायक कोपर क्रिकेट संघाचा यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे DX गायकवाड स्वर्गीय आर्य 11 सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचे दमदार फलंदाज त्यांच्या वतीनं चिंचपाडा संघासाठी माफ करा चिंचपाडा क्रिकेटर
यांच्या वतीनं कोपर संघाला शुभेच्छा येत आहेत. मित्रांनो 13 ते 14 डिसेंबरला आपल्याला सिद्धिविनायक ट्रॉफीचं दमदार आयोजन पाहायला मिळेल. आपल्या आगरी समाजाचे सुप्रसिद्ध उद्योजक अजय शेठ यांच्या वतीनं ही दमदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेचं वैशिष्ट्य मित्रांनो बघा, फक्त 5,000 रुपये एंट्री आणि 1,00,000 प्रथम क्रमांक आणि 16 संघ फक्त त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. म्हणजे जसं राजेश शेठ कातारने आपण 1 रुपया फ्री एंट्री पाहिली 40+ क्रिकेट संघांना 10,000 5,000 फ्री सायकल, तशीच आपण कोपर गावामध्ये देखील आपल्या आगरी समाजाचे सुप्रसिद्ध बिल्डर व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उंच भरारी घेतली आकाशभाई, ते सन्माननीय अजय शेठ पाटील सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व त्यांच्या वतीनं फक्त 5,000 रुपये एंट्री, प्रथम 1,00,000, द्वितीय 50,000 आणि फक्त 16 संघ. असे चांगले व्यक्तिमत्व आपल्याला मित्रांनो पाहायला मिळत आहेत. असं दमदार आयोजन पाहायला मिळेल. इस बार ऑफ स्टंप से काफी बाहर, व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 2 रन, लक्ष्य 46 रनों का 46 रनों का लक्ष्य है और उस लक्ष्य का पीछा करते हुए 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज उत्तम मस्कर और राहुल गड़गे अगर बात करेंगे तो हमारे महागुरु एमडी गड़गे सर, इनका सरनेम है. क्या जबरदस्त उन्होंने ये समालोचन क्षेत्र में काफी किफायती से योगदान दिया है और मैं कहूँगा द वॉइस ऑफ रायगढ़ से बिल्कुल जल्दी उन्हें नवाजा जाएगा, इसमें कतई संदेह नहीं. अच्छा शॉट है, मिड ऑफ के ऊपर से खेला लॉन्ग ऑफ की तरफ, सीधा साइड सीन की तरफ 6 रन. एक शतक है टेनिस बॉल क्रिकेट के विश्व में, कम नहीं आना चाहिए. थोड़ा सा जॉब के जो व्यवसाय है उनका, मटेरियल सप्लायर्स है, बड़े बड़े डंपर्स है उनके, जेसीबी है, उसके वजह से वो थोड़ा सा 3-4 साल क्रिकेट से दूर रहे थे. और वैसे तो बहुत ही अमीरजादे साहब ये भी है, लेकिन क्रिकेट से थोड़े से दूर रहते. लेकिन एक शतक उन्होंने टेनिस क्रिकेट विश्व में, यानी कि उस्मान पटेल, अमोल सेल्वन नाभा और रोशन पाटिल कोपर, ये जो बल्लेबाज है वो टेनिस क्रिकेट के विश्व में एक शतक लगाने वाले बल्लेबाज हैं. देखिए ओपनिंग शुरुआत यहाँ पर उनके ओर से नजर आती हुई गेंदबाजी में, पहली गेंद बेटर, दूसरी वाइड, इस पे उसके बाद छक्का आया. अच्छी शुरुआत देने का प्रयास बल्लेबाजों की ओर से. छोटी गेंद थी, उठाकर मारना चाहते थे, उत्तम के पास समय था इस बार आप टैकर, और ये जो गेंदे, इन गेंदों के ऊपर अच्छी तरीके से खेलते, लेकिन समय था उनके पास, लेकिन फायदा नहीं उठा पाए. वहां पर कोई रन नहीं है. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, स्कोर रुका हुआ अभी तक. स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे फिलहाल 9 रन बगैर विकेट कोई नुकसान पर. इस बार अच्छा शॉट, हवा में गेंद जरूर है, फील्डर आते हुए दूर से, एफर्ट लाजवाब है. अंतिम क्षणों में अपने आप को जरूर झोंक दिया, रनों को रोका जरूर अपने टीम के लिए. 2 रन जरूर मुकम्मल होंगे, तीसरे के लिए पलटवार करना चाहते थे लेकिन मना कर दिया. वहां पर 2 ही रन मिलेंगे, 2 रन जरूर बचा अपने टीम के लिए खिलाड़ी. प्रथमेश, हमारे समीर भाई पाटिल मैच का आनंद देते होंगे तो उनका स्वागत करेंगे. ये अंपायर चेक करना चाहते. चलिए आइए, थर्ड अंपायर मौजूद यहाँ पर रमन भोसले सर, मैन फ्रॉम कले. जहां पर ये बाउंड्री सेफ रोकी है नहीं, इसके लिए जरूर चेक किया जाएगा. पर आप देख सकते कितनी बढ़िया दौड़ लगाई उन्होंने, अंतिम क्षणों में छलांग लगाई. ये अंपायर चलिए सेफ है. और थोड़ी सी इंजुरी नजर आती हुई, जरा बँडेज घेऊन जा लगेच मैदानात. तो एफर्ट लाजवाब हमें देखने को मिला. राहुल स्पोर्ट्स के सर्व राहुल को आप देख सकते हैं. वहां पर आकाश भाई कातारा, जिन्होंने दमदार सभी कमेंटेटर होंगे, जहां पर लाइव स्कोरर, और साथ ही साथ पूरे हमारे कमेटी के लिए भी काफी कमाल का योगदान उन्हें अपने अष्टविनायक ढाबा से दिया. भोजन की व्यवस्था उनके ओर से की गई. कल भी हमें देखने को मिलेगा 40+. राजेश शेठ कातारा, इनकी ओर से भी सभी दर्शकों को खाने का इंतजाम होगा. और राजेश शेठ कातारा स्कूटी आपको सूट नहीं करती, स्क्रीन के ऊपर देख सकते हैं उन्हें. थोड़ा सा रवाना होते हुए, थोड़ा सा रेस्ट लेते हुए, कल तैयारी करनी है वर्ल्ड कप 40+. क्यों बड़ा शॉट आपकी तरफ आ रहा है, जरा ध्यान दीजिए. और ये लीजिए सीधा गेंद सीमा रेखा पार, 6 रन.
अब ओपी मैच के अंदर आपका स्वागत। हमारे प्रथमेश पाटिल परम मित्र प्रथमेश आपका भी स्वागत करेंगे। क्या दमदार शुरुआत दी है बल्लेबाज दोनों भी। उत्तम ने लगातार क्रॉस द लाइन खेलने का प्रयास जरूर करते हैं, लेकिन इस बार उन्होंने क्या बढ़िया बल्लेबाजी की, सामने की तरफ छक्का जरूर उन्होंने भागा। और उसके बाद बात करेंगे कि 4 में 9 बनाकर उत्तम खेल रहे और राहुल खेल रहे 2 में 7 बनाकर, यानी कि कुल मिलाकर पहले पावर पे में 17 रन ठोककर अपने पारी का जानदार आगाज किया है। 46 का टारगेट, बची हुई 18 गेंदें और 18 गेंदों में 29 रनों की सिर्फ आवश्यकता है। मैच को पहले ओवर में अपनी तरफ खींचने का प्रयास किया है। नेक्स्ट मैच तिरंगा 11 धुंधरे विपक्ष उनके खिलाफ खेलेगी रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन। टॉस जीतकर रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन टीम के कप्तान ने फील्डिंग करने का फैसला लिया है मेरे ख्याल से। केतन आपका निर्णय फील्डिंग है ना चिंद्रन? तो फील्डिंग करने का निर्णय लिया है वहां पर चिंद्रन टीम ने। और उसके बाद आखिरी मैच देवांश 11 चिंचपाड़ा विरुद्ध उनके खिलाफ खेलेगी भैरवनाथ 11 बिचुम्बे। ऐसे मैचेस आपको नजर आएंगे। वो जड़ में डालने की कोशिश जरूर की थी, मिड ऑफ में फील्डर मौजूद है वहां पर। गोविंदा उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 18 रनों के ऊपर। शुरुआत लाजवाब दोनों बल्लेबाजों की ओर से हमें देखने को मिली है। 28 रनों की अभी भी आवश्यकता है यहां पर मैच जीतने के लिए। टेम्बोडे आराध्या स्पोर्ट्स 11 टेम्बोडे के लिए। टेम्बोडे टीम का परफॉर्मेंस आज मात्र काफी अच्छा रहा। हर साल इस टूर्नामेंट में खेलती है, पहले राउंड से बाहर हुई है, लेकिन आज उन्होंने पहला मैच जीतकर सिद्धिविनायक कोपर, वो भी अपना पहला ही टूर्नामेंट खेल रही है इस गौरी स्पोर्ट्स नेवाली में। स्लोवर 1 गेंद करने का प्रयास, क्या चिट की मांग की गई है। अंतिम क्षणों में कैच ड्रॉप हो चुके हैं। पट्टा अच्छा था खिलाड़ी का। दूसरी की कोशिश, जोखिम भरा थ्रो भी थोड़ा सा खराब है। वो थोड़े से लड़खड़ाते हुए क्रैम्प आया था राहुल को पिछले मैच में, और यहां पर भी वही कोशिश अब नजर आती हुई। अच्छा प्रयास वहां पर खिलाड़ी की ओर से। तब तक 2 रन पूरे। 2 रनों की मदद से आराध्य 11 टेम्बोडे टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 20 रन 16 गेंदों में चाहिए जीतने के लिए। 26 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। हार या जीत का फैसला आने वाला समय ही बता पाएगा, लेकिन फिलहाल दोनों बल्लेबाज काफी अच्छे बल्लेबाजी अभी तक करते हुए। मिड विकेट के खिलाड़ी गोविंदा गेंद को उठाए, फील्ड करे, लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन है सौरभ। ऐसे हालातों में जैसे जैसे सिंगल मिलेगी वैसे वैसे स्ट्राइक भी रोटेट होती जाएगी। सन्माननीय महादेव माने आणि राहुल झा यांचं आगमन इथे झालेलं आहे। यावं व्यासपीठावर आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे। सिंगल की मदद से 21, और इस बार हल्की सी अपील की गई थी, बैट का अधूरा हिस्सा लेकर शायद गेंद जा रही है। थोड़ी सी लेजी फील्डिंग वहां पर नजर आते हुए अमर थे मौजूद। 1 के बजाय 2 में तब्दील किया। अपील में व्यस्त रहे खिलाड़ी, जहां बल्ले पर लगी थी अंपायर कह रहे 2 रन मिलेंगे, और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 23। पिछले मैच में मैं कहूंगा महागुरु और सौरभ, क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी की 74 रन ठोके थे सिद्धिविनायक 11 कोपर टीम ने, लेकिन उस लक्ष्य का पीछा करते हुए स्वर्गीय दिलीप शेठ, बालराम चौधरी शिरडोन टीम ने भी काफी कमाल का परफॉर्मेंस दिया था, लेकिन आज रन कम बने और यहाँ पर उन लक्ष्य का पीछा कर रही है। अच्छी गेंदबाजी यहाँ पर प्रीतेश पाटिल की ओर से, खास करके सिद्धिविनायक कोपर की हम बात करेंगे ना तो कहीं ना कहीं उनकी गेंदबाजी है वो कभी कभी बीच में थोड़ी सी खराब होती है, लेकिन आयांश 11 के सर्वे सर्वा और वडगर ग्रुप ग्राम पंचायत के सदस्य मिथुन शेठ आपका भी स्वागत करेंगे यूट्यूब के जरिए अगर आप मैच देख रहे होंगे तो। फुल टॉस बॉल, बड़ा प्रहार किया है मिड विकेट सीमा रेखा के पार, दंदनाता हुआ छक्का। पर 2 ओवर का खेल समाप्त, 29 रन बने। अब 12 गेंदों में जीतने के लिए चाहिए 17 रनों की जरूरत। तुरंत फील्ड की रचना कीजिए, आज एक टीम में सुपर 4 में बिल्कुल क्वालिफाई करनी है। ये छक्का अगर रुकता ना तो शायद 23 रन रह सकते थे 12 गेंदों के ऊपर, लेकिन ये छक्का आने के बाद पूरी तरीके से अपना जो दबाव था वो दबाव कम कर दिया है आराध्या स्पोर्ट्स 11 टेम्बोडे टीम के बल्लेबाजों ने। पहले विकेट के लिए बढ़िया साझेदारी, गुड्डू अभी भी डगआउट में सुरक्षित है, सनी जैसे बल्लेबाज सुरक्षित है। ताबड़तोड़ बल्लेबाजों का भरना इस टीम में। 12 में चाहिए 17 रनों की आवश्यकता बॉल ढूंढने के लिए, जरूर उनके दर्शक देख सकते हैं। अब नई बॉल के साथ शायद गेंदबाजी करेंगे गोविंदा। जब कठिन परिस्थिति निर्माण होती है कि आपके सामने बाएं हाथ के गेंदबाज होते हैं
और बाएं हाथ के गेंदबाजों की अगर चर्चा करेंगे उनके सामने जब लेफ्टी बल्लेबाज, तो उनके लिए भी काफ़ी टेंशन। गोविंदा ने पिछला मैच काफ़ी अच्छे तरीके से अपने गेंदबाजी के बलबूते पर अपने टीम को जीत दिलाया था उन्होंने। फील्डिंग में परिवर्तन, 12 में चाहिए 17 रिकॉर्ड है इस मैदान के ऊपर कि ऐसे जब रनों और गेंदों के बीच में फासला होता है 12 में 17, 12 में 13, तो बाजी अक्सर गेंदबाजी करने वाली टीम ने हमेशा मारी है। लेकिन देखेंगे यहाँ पर गोविंदा, क्या लेफ्ट हैंडर बल्लेबाज उत्तम जो 6 में 12 बनाकर खेल रहे, क्या उन्हें रोकने में कामयाब हो पाएंगे? ऑन साइड में मोड़ने का प्रयास, गैप में जरूर गेंद, फील्डर आते हुए दूर से 1 रन जरूर पूरा, 1 रनों की मदद से स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 30 रन, 30 रन जीतने के लिए 11 गेंदे और 11 गेंदों में चाहिए जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता। 11 गेंदे 16, लक्ष्य धीरे धीरे अपनी तरफ जो है वो टारगेट अपनी तरफ लाने का प्रयास करते हुए। रन और गेंदों के बीच में अंतर महागुरु केवल 5 रन एक्स्ट्रा है जो बॉलर बचाने में कामयाब रह सकते हैं। लेकिन यहां से दोनों सेट बल्लेबाज अगर एक आध बल्ले पर गेंद आती है सीधी से तो बिल्कुल छक्का ही बनेगा, इसमें कतई संदेह नहीं है, क्योंकि राहुल गढ़गे इस तरीके की बल्लेबाजी कर रहे हैं मैदान में और वो बल्लेबाजी ताबड़तोड़ होने के बावजूद यहाँ थोड़ा सा कठिन संघर्ष करना पड़ रहा है सिद्धिविनायक 11 कोपर टीम को। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, लेफ्टी रोटेट स्ट्राइक करते हुए राइट आते हुए लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, 1 रन मिलेगा। जानते हैं कि यहाँ पर 1-1 रन से भी काम बनेगा, उसकी वजह से सिंगल के ऊपर ध्यान भी केंद्रित कर रहे हैं, ये सोच काफी अच्छी होती है। 10 गेंदों में जीतने के लिए चाहिए 15 रनों की आवश्यकता। अभी भी 4 गेंदें बची है, 4 गेंदों में 4 रन भी चाहते हैं ना तो यहां पर अपने मुकाबले को पूरी तरीके से वापस ला सकती है सिद्धिविनायक 11 कोपर टीम। जबरदस्त फाइट दो टीमों के बीच में। चलिए फील्डर है लॉन्ग ऑन की तरफ, खराब फील्डिंग, रन रोकने चाहिए थे। इस तरीके की खराब फील्डिंग करेंगे तो फायदा जरूर मिलेगा टेम्बोडे टीम को। सीमा रेखा पार 4 रन। अर्थात राहुल झा आणि महादेव माने यांचं आगमन झालेलं आहे, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत। हाफ ट्रैकर की बॉल थी। देखिए ये 2 बार गेंदें उत्तम को मिली है लेकिन इस गेंद के ऊपर उन्होंने कुछ भी नहीं किया, ये तो बड़े शॉट में तब्दील होना ही चाहिए था, बहुत लेन पीछे रखी थी। डॉट बॉल की समाप्ति। अभी भी जीत की बात करेंगे, अंतिम 8 गेंदें बची है और 11 रनों की जरूरत है। गोविंदा एक तरफ प्रयास कर रहा है जरूर अपनी टीम के लिए, लेकिन यहाँ पर जो फायदा है फील्डर साथ नहीं दे पा रहे, उसकी वजह से ये थोड़ा सा कहीं ना कहीं कठिन संघर्ष करना पड़ रहा है। और अब देखेंगे डॉट बॉल आने के बाद क्या प्रेशर फिर बल्लेबाज के ऊपर रहेगा। बची भी 8 गेंदें, 11 कौन जाएगा सुपर 10 में, टेम्बोडे या फिर कोपर। ओलेन पीछे रखी, शॉट पॉइंट के ऊपर से गेंद सीमा रेखा की तरफ, 4 रन 7 में चाहिए अब 7 रन। झालाच पाहिजे तुमच्या वतीनं। तो 7 गेंदों में बिल्कुल 7 रनों की जरूरत है, 10 गेंदों में 21 रनों की शानदार पारी अपने टीम के लिए। अलोंग द कारपेट राउंड स्ट्रेट हिट केला जरूर है, ग्राउंड शॉट था ये, माफ कीजिएगा। 1 रन। आइए तिरंगा 11 दूसरी टीम के कप्तान अमर भाई, स्वागत है आपका। 40 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। आप जीतने के लिए यहां पर 6 गेंदें और 6 रनों की जरूरत। शेंगदाणे घ्या शेंगदाणे, आवाज त्यांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळतो। आणि प्रवीण, आपण नाईट स्पर्धेत जातो, डे स्पर्धेमध्ये जातो, दिवसा स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मामा कुठेही आपल्याला त्यांची हजेरी बघायला मिळतो। काश्मीर से कन्याकुमारी आणि मामा सांगतात हर घर घर में है पहचान हमारी। काय बोलणार त्याबद्दल? चला प्रवीण यांच्याकडे बोलूया। वो मागुर आप ही बेहतर जानते हैं, हम क्या बताएंगे, आप बोले तो सही है, भाऊ बोले देव बोले। तो 6 गेंदें और 6 रनों की जरूरत। यहां पर देखेंगे क्या बचाने में सक्षम रह पाएंगे गेंदबाज। पहली गेंद लेकर बड़ा शॉट, पहली गेंद के ऊपर आक्रमण, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन।
11 टेंबोडे क्रिकेट संघ लागोपाठ 2 सामने जिंकलेले आहेत, परंतु लंच ब्रेक नंतर तुम्हाला पुन्हा एकदा